बाबा अरे ये आलीस का ये हॅलो अंकल. हॅलो अरे हे काय एवढं सगळं सामान आणलंय. अरे हे आपला जावई बापूंच्या घरचा आहे रे हा सगळा. अच्छा शेवच्या शिवच्या घरचा. अंकल हे सगळं सामान इकडे असणार आहे काय? मग ते आजी कुठे झोपणार? बघू काहीतरी ऍडजस्ट करू. हा अंकल तुम्हाला मी एक विचारू काय? नाही तुम्ही हे सगळं सामान तिकडे आमच्या आतमधल्या रूम मध्ये ठेवू शकाल काय? नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. तुम्हाला काही अडचण नाही ना होणार? अहो अंकल अडचण काय त्याच्यामध्ये? आपल्या घरच्या लग्न आहे आणि काय तेवढंच मला त्या रूम मध्ये जायला पण मिळेल ना. तिकडे आधी शिवची अम्मा झोपायची. आता ना मला तिकडे जायचं पण भीती वाटते. हे गौरीच्या सासूबाई आहेत त्या, लाज नाही वाटत तुला बोलायला? अरे सॉरी अंकल चुकला. अरे गंमत केली बाबा तुझी, तू पण ना. गमत सॉरी सॉरी. जा ठेव तू सामान तिकडे. आणि लग्नापर्यंत तुझी खोली आम्हाला बाकी वापरायला मिळेल ना? आपलाच घर आहे अंकल. थँक्यू. सावकाश सावकाश सावकाश. अरे सांभाळून हळू 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 जरा व्यवस्थित द्या. थांब थांब. हा. मी सामान नेतो अर्ध अर्ध. हो नाही नाही व्यवस्थित. सावकाश हा मॅडम. फार नको ग हे करू ग. नाही अहो, नाही, हे नाही पण मी नेतो येऊन जातो. सावकाश ने. आई आजी कुठे? खरेदीला गेल्यात त्या. बर. बाबा हा? हे तुमच्यासाठी. काय ग? काय नाही मी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या त्याचे सर्टिफिकेट्स. यातले पैसे काढून माझ्या लग्नासाठी जे लोन घेतलंय ना ते फेडा. ठीक. बाबा मोठी झालीस तू माहिती मला. ठेव. माझ्या दृष्टीने लहानच आहेस अजून. जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा यातले पैसे वापर. आता अजिबात काळजी करू नको. अगं 10 लाखाचं लोन घेऊ असं बघता बघता फेडून टाकेल मी. पण जरा जास्तच खर्च होतोय बाबा. अगं आईबाप मुलांच्या लग्नात खर्च करतातच आणि तसा अंदाज होता आम्हाला. म्हणजे तशी तयारी आम्ही केली होती. बाबा हो तुम्ही जी तयारी केली त्यापेक्षा जास्त आहे. हे सगळं मानपान करून जर सासरी तुझा मान राखला जाणार असेल ते करणं गरजेचं आहे. आणि असं त्यांच्या पद्धतीने लग्न करण्यात सुद्धा आम्हाला आनंदच आहे की. बाबा हो मानाचं काय? तुला माहितीये ना आंतरजातीय विवाहाच्या विरोधात मी होतो. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून घ्यायला लागतात, तडजोडी कराव्या लागतात. आता नवीन संस्कार, नवीन पद्धती सगळं नवीनच आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.